शिवसेनेनं सुनील पारसकरांची सामन्याच्या अग्रलेखातून पाठराखण केल्यानंतर आज पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचं समर्थन केलंय। बलात्कारांचं समर्थन करायला शिवसेना विकृत नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंय। बलात्कारांना सोडून द्या असं अग्रलेखात कुठेही म्हटलेलं नाही किंवा त्याचं समर्थनही केलेलं नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। मुंबईतील कार्यक्रमात त्यांनी आपली भूमिका मांडली। तसंच येळ्ळूर प्रश्नी केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करणार असून वादग्रस्त भाग केंद्रशासित करण्याची मागणीही यावेळी उद्धव ठाकरेंनी केली। दरम्यान पारसकर आणि बेळगाव प्रश्नी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूयात। मला असं वाटतं सामन्याचा अग्रलेख हा मराठी भाषेत लिहिलेला आहे। कदाचित भाषांतर ज्यांनी केलं त्याचं मराठी भाषेचं ज्ञान जर का तोकडं असेल तर तो गुन्हा आमचा नाहीये। कुठेही त्या अग्रलेखामध्ये आरोपींना सोडून द्या, पारसकर निर्दोष आहे असं म्हटलेलं नाही। परंतु केवळ चारित्र्य हनन हे योग्य नाही। न्यायालयात प्रक्रिया ती चालू असताना कोणाचंही चारित्र्य हनन होता कामा नये। न्यायालय आपली समर्थ आहेत आणि त्याच अग्रलेखामध्ये आरोप झाल्यानंतर कालांतराने आरोप झालेली व्यक्ती सुटलेली आहे हे सुद्धा दाखवलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की भाषांतरकाराचं जे काही अज्ञान आहे ते अज्ञान आमच्या माथी कोणी मारू नये। आमच्या अग्रलेखामध्ये कुठेही अत्याचारी किंवा जे कोणी बलात्कारी असतील, आणि एक लक्षात घ्या, बलात्कार ज्यांनी केला असेल त्याची बाजू घ्यायला आम्ही काही विकृत माणसं नाही आहोत। नाही, माझं म्हणणं असं आहे की केंद्राने याच्यात वेळेत हस्तक्षेप केला पाहिजे आणि ते करते। हा विषय जो आहे तो काय भारत पाकिस्तानसारखा पेटता कामा नये। कर्नाटक हे आपल्या देशामध्ये आहे आणि तिथल्या लोकांना, बेळगावमधल्या लोकांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा आणि मातृभाषा बोलण्याचा अधिकार असला पाहिजे। त्यांच्यावरती भाषेची सक्ती करू नये। आमचा जो विरोध आहे तो त्या सक्तीला आहे। त्यांना जर का ते म्हणतात एक कोणीतरी रेषा मारली त्यावेळेला आणि ते गेले कर्नाटकात, हा काय त्यांचा गुन्हा नाही आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की जोपर्यंत याचा न्यायनिवाडा होत नाही तोपर्यंत हा विवादित जो काही भूभाग आहे तो केंद्रशासित केला पाहिजे। आणि तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मी तर म्हणेन केंद्राने राखीव पोलीस दल पाठवायला पाहिजे, आणि तो भाग ताबडतोबीने केंद्रशासित केला पाहिजे।